तर गर्भावस्थेमध्ये कसं असतं की बऱ्याच वेळेला हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे ती गर्भवती स्त्री जी असते तिच्यामध्ये खूपच मूड स्विंग्स होताना आपल्याला दिसत असतात. त्यासोबत प्रत्येक येणारा दिवस तिच्यासाठी चॅलेंजिंग असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला तिची फिजिकली किंवा मेंटली तिची कंडिशन चांगली नसते आणि याच्यामुळे कसं होतं, जर तिचा जसा स्वभाव असतो किंवा तिची जशी विचारसरणी असते एखाद्या गर्भवती स्त्रीची, तो गर्भातलं बाळ हे सगळं तिच्याकडून ॲब्सॉर्ब करत असतं. यासाठी गर्भवती स्त्रीची मानसिकता ही सकारात्मक असणं खूपच गरजेचं असतं आणि याच्यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एखाद्या गर्भवती स्त्रीची दिनचर्या किंवा दिनकर्म कसा असावा यासाठी आयुर्वेदामध्ये गर्भिणी परिचर्या हा विषय सांगितलेला आहे. मग याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर जसे आपण काही मंत्र म्हणतो, त्याच्यामध्ये कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तू गोविंदा, ह्या जे काही मंत्र आहेत त्यासोबत पॉझिटिव्ह अफर्मेशन्स जी आता आपण पद्धत फॉलो करतो किंवा जसं आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निक करतो, ध्यान, धारणा, प्राणायाम, या सर्वांचा खूप चांगला इफेक्ट होणाऱ्या गर्भावरती होत असतो आणि तिची पॉझिटिव्हिटी थ्रू आउट द डे चांगली राहावी याच्यासाठी खूप मदत होत असते. शिळे अन्नपदार्थ घेतले किंवा पॅकेटेड फूड्स घेतले तर याला आयुर्वेदामध्ये पर्युषित अन्न म्हटलेलं असतं आणि याच्यामुळे त्रिदोषांची वृद्धी होते किंवा त्रिदोषांचं प्रमाण जे शरीरातलं असतं ते बिघडतं आणि त्याच्या जी माइंडसेट आहे तो बिघडायला मदत होते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून तिने आपल्या आहारामध्ये आणि आपल्या दिनचर्येमध्ये बदल करणं खूप गरजेचं असतं.